Hello and welcome, my dear friends and students. In today's video, I am going to explain limitation of first law of thermodynamics, second law of thermodynamics, and the Carnot cycle. So, before considering the limitations of first law of thermodynamics, let us again consider the first law of thermodynamics. That is very simple. Whenever certain heat is supplied to any system, जेव्हा आपण एखाद्या सिस्टीमला काही हीट सप्लाय करतो तर ती हीट जी असतं जनरली इट इज द सम ऑफ increase in internal energy and external work done by the system. The part of supplied energy which is used to change the temperature of the system, that is called as internal energy, and the part of energy which is used to move this piston from one place to another place, this is the work done by the system. म्हणून मग इथे आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स या मॅथमॅटिकल रिलेशन वरून पण सहज लक्षात ठेवू शकतो. dq म्हणजे आपण त्या सिस्टीमला सप्लाय केलेली हीट. जेव्हाही आपण एखाद्या सिस्टीमला हीट सप्लाय करतो ती जनरली दोन कामांसाठी वापरल्या जातं. त्यातली काही हीट ही त्या सिस्टीमचं टेम्परेचर चेंज करण्यासाठी वापरतात. त्या पार्ट ऑफ द हीट ला म्हणतात इंटरनल एनर्जी, अँड रिमेनिंग अमाउंट ऑफ द हीट एनर्जी इज यूज्ड टू डू द मूवमेंट ऑफ द पिस्टन, that is from A to B, that is the upward movement during the expansion of gas. So certain work is done by the system on that piston. So that's why we write here dq equal to du plus dw. म्हणून आपण इथे लिहिलाय स्टेटमेंट the heat energy supplied to a system is equal to sum of, that is increase in internal energy. जेव्हा आपण एखाद्या सिस्टीमला हीट देतो त्याचं टेम्परेचर वाढतं त्यामुळे त्याची इंटरनल एनर्जी इन्क्रीज होतं. म्हणून इथे लिहिलं आपण increase in internal energy and work done by the system. पण या लॉने आपल्याला कोणत्या गोष्टी सांगितल्या नाहीत हे त्याच्या लिमिटेशन मध्ये आपल्याला सांगावं लागतं. लिमिटेशन्स ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. कोणते लिमिटेशन्स आहेत बघा. त्यातला पहिलं लिमिटेशन म्हणजे की दिस लॉ डज नॉट इंडिकेट द डायरेक्शन ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट व्हेन वी कन्सिडर द टू बॉडीज. one body is a cold body, other body is a hot body. Generally we know that heat transfer from hot body to cold body. This law doesn't give us the reason that why the heat can't flow from cold body to hot body. इथे आपल्याला या लॉने डायरेक्शन दिली नाही की हीट ही कुठून कुठे फ्लो होतं, कोल्ड कडून हॉट कडे की हॉट कडून कोल्ड कडे. हे आपला नॅचरल लॉ आहे. Heat always flow naturally from hot body to cold body. So the question arises, can heat flow from cold body to hot body? And if not, then why? Cold body कडून heat hot body कडे जाऊ शकतं का? आणि जात नसेल तर का? किंवा केव्हा आपण त्याला तसं ट्रान्सफर करू शकतो याबद्दलची इन्फॉर्मेशन आपल्याला दिली नाही. म्हणून पहिलं लिमिटेशन, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स डज नॉट indicate the direction of transfer of heat. It means from cold to hot or hot to cold. Second, this law does not give us anything about the condition under which heat is converted into mechanical work. या लॉने कुठेही आपल्याला कंडिशन सांगितल्या नाही की जी हीट आपण इथे सप्लाय करतो ती हीट मेकॅनिकल वर्क मध्ये कन्वर्ट होताना कोणत्या कंडिशन्स आपल्याला तिथे गरजेच्या आहेत. म्हणून मी इथे सेकंड लिमिटेशन लिहिलं, दिस लॉ डज नॉट टेल अस एनीथिंग अबाउट द कंडिशन्स अंडर विच द हीट इज कन्वर्टेड इनटू द मेकॅनिकल वर्क. हा लॉ आपल्याला कोणत्या कंडिशन्स आवश्यक आहे हीटचं कन्वर्शन मेकॅनिकल वर्क मध्ये होण्याकरता त्या कंडिशन त्याने दिल्या नाही. त्यानंतर आपण जेवढी हीट याला सप्लाय करतो त्यापैकी किती हीट
की वर्क मध्ये कन्वर्ट होतं हे पण दिलं नाही. म्हणून इथे तिसरं आपण लिमिटेशन दिलं की दिस लॉ डजंट गिव्स द आयडिया अबाउट द एक्सटेंट ऑफ विच द चेंज टेक्स प्लेस. किती प्रमाणात हीटचं कन्वर्शन मेकॅनिकल वर्क मध्ये होऊ शकतं याचं प्रमाण त्याने आपल्याला दिलेलं नाही. म्हणून आपण लिहिलं दिस लॉ डजंट गिव्स द आयडिया अबाउट द एक्सटेंट ऑफ विच चेंज टेक्स प्लेस. त्यानंतर फोर्थ जे आहे इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन. वी जस्ट सीन व्हाट डू मीन बाय हीट इंजिन. याची जी इफिशियन्सी आहे द रेशो ऑफ that is output work to the input heat supplied. ही जो रेशो आहे हा का कमी आहे? The low efficiency of heat engine it is not due to bad designing. त्या इंजिनला कन्स्ट्रक्ट करताना कोणत्याही प्रकारचे तिथे डिझाइन मध्ये एरर नाही, पण हा एक सर्टन नॅचरल लॉ आहे. या नॅचरल लॉ मुळेच त्याची जी इफिशियन्सी आहे ती कमी आहे. इफिशियन्सी कमी आहे म्हणजे जेवढी हीट आपण त्याला देतो त्या इंजिनला तेवढ्या प्रमाणात त्याचं कन्वर्शन होत नाही. त्याच्यामध्ये मेकॅनिकल वर्क मध्ये फार कमी प्रमाणात त्याचं कन्वर्शन होतं. म्हणून त्याची इफिशियन्सी ही लो का मानण्यात येतं? नॉट बिकॉज ऑफ बॅड डिझायनिंग बट बिकॉज ऑफ द सर्टन नॅचरल लॉ ऑफ नेचर. त्याला आपण म्हणणार आहे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स की जे आता आपल्याला बघायचं आहे. पुन्हा एकदा बघा की याचे जे लिमिटेशन्स आहेत त्यातलं पहिलं लिमिटेशन म्हणजे या लॉने हीट ट्रान्सफरची डायरेक्शन आपल्याला दिलेली आहे. दिस लॉ डजंट गिव्स अस द डायरेक्शन ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. सेकंड, दिस लॉ डजंट गिव्स अस द कंडिशन अंडर व्हिच द हीट इज कन्वर्टेड इनटू मेकॅनिकल वर्क. थर्ड, अप टू व्हॉट एक्सटेंट द हीट इज कन्वर्टेड इनटू मेकॅनिकल वर्क. किती प्रमाणात हीटचं कन्वर्शन मेकॅनिकल वर्क मध्ये होतं ते पण दिलं नाही. आणि why there is a low efficiency of heat engine. It is not due to bad designing but it is due to the certain natural law, that is second law of thermodynamics. Now let us consider the second law of thermodynamics. This law gives us the conditions under which the heat is converted into mechanical work. ज्याप्रमाणे पहिल्या लॉने आपल्याला कंडिशन दिल्या नाही त्याचे लिमिटेशन्स आता आपण बघितले, तर ते लिमिटेशन बघितल्यानंतर मग त्याला रिमूव्ह कसं केलं तर सेकंड लॉने आपल्याला काही कंडिशन दिल्या आहेत. मग त्या सेकंड लॉला आपण दोन वेगवेगळ्या स्टेटमेंटने एक्सप्लेन करू शकतो. पहिलं स्टेटमेंट आहे केल्विन प्लॅंक स्टेटमेंट आणि दुसरा आहे रुडलॉफ क्लॉसियस स्टेटमेंट. पेअर ऑफ सायंटिस्ट केल्विन प्लॅंक रुडलॉफ क्लॉसियस यांनी आपल्याला दिलेले स्टेटमेंट आहे. दोन पैकी कोणते स्टेटमेंट लिहिलं तरी चालतं. याने काय सांगितलं बघा, केल्विन प्लॅंक स्टेटमेंट, इट इज इम्पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट सच अन इंजिन which operating in a cycle which will produce no effect other than extracting the heat from the source and converting it into the equivalent amount of work. असं इंजिन तयार करणं शक्य नाही की जे केवळ एकच काम करेल, ते म्हणजे कोणतं? सोर्स पासून हीट घेणे आणि तेवढीच्या तेवढी हीट मेकॅनिकल वर्क मध्ये कन्वर्ट करणे. असा सिंपल त्याचा अर्थ होतो. इट इज इम्पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट अन इंजिन ऑपरेटिंग इन अ सायकल. असा इंजिन तयार करणं अशक्य आहे की जे केवळ सायकल मध्ये ऑपरेट होईल, एका पर्टिक्युलर फ्लो मध्ये ते ऑपरेट होईल आणि पर्टिक्युलर फ्लो मध्ये ऑपरेट होत असताना तो केवळ एवढंच काम करणार नाही, हीट जेवढी तो सोर्स पासून घेईल तेवढीच्या तेवढी टोटल हीट तो कन्वर्ट करू शकत नाही. त्यालाच आपण या अल्टरनेटिव्ह फॉर्म मध्ये पण लिहू शकतो की इट इज नॉट पॉसिबल टू गेट कंटिन्युअस सप्लाय ऑफ वर्क फ्रॉम द बॉडी. एखाद्या बॉडी कडून आपल्याला वर्कचं कंटिन्युअस सप्लाय मिळू शकत नाही. केव्हा मिळू शकत नाही? जेव्हा त्या बॉडीचं टेम्परेचर हे सराउंडिंग टेम्परेचर पेक्षा कमी होतं. मग ही कंडिशनच झाली. इट इज नॉट पॉसिबल टू गेट द कंटिन्युअस सप्लाय ऑफ वर्क फ्रॉम द बॉडी. केव्हा आपल्याला त्या बॉडी पासून कंटिन्युअस सप्लाय मिळणार नाही? जेव्हा ती बॉडी त्याचं टेम्परेचर हे सराउंडिंग टेम्परेचर पेक्षा कमी होईल. दुसरं आपल्याला स्टेटमेंट दिलंय बघा, अतिशय इझी स्टेटमेंट आहे. इट इज इम्पॉसिबल
to make the heat flow from a body at lower temperature to body at higher temperature. A body at lower temperature म्हणजे cold body, a body at higher temperature म्हणजे hot body. हीट ही कोल्ड बॉडी कडून हॉट बॉडी कडे नॅचरली फ्लो होऊ शकत नाही. जे लिमिटेशन होता पहिल्या लॉसला, त्याने डायरेक्शन दिली नव्हती किंवा रिझन दिलं नव्हतं की व्हाय इट कांट फ्लो फ्रॉम हॉट बॉडी टू फ्रॉम कोल्ड बॉडी टू हॉट बॉडी. इथे त्यांनी सांगितलं की कंडिशन नॅचरल लॉ आहे, हीट फ्लोज फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी. मग आपण याला कोल्ड बॉडी कडून हॉट बॉडी कडे हीट फ्लो करू शकत नाही का? करू शकतो. मग तेव्हा आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला वर्क डन करावं लागेल. जेव्हा आपण या हीट फ्लोला वर्क डन करू त्यावेळेला आपण हीट ही कोल्ड बॉडी कडून हॉट बॉडी कडे पाठवतो. जे प्रिन्सिपल आपण रेफ्रिजरेटर मध्ये यूज करतो, जे आपण रेफ्रिजरेशन मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. आपल्या फ्रीजच्या आतमधलं टेम्परेचर हे लो असतं आणि बाहेरचं जे टेम्परेचर असतं ते हाय. हीट ही नेहमी त्या फ्रीजच्या आतमधल्या कंपार्टमेंट कडून बाहेर पाठवलं जातं. मग कोल्ड बॉडी कडून हॉट बॉडी कडे पाठवण्यासाठी कॉम्प्रेसर जे असतं त्याच्यावर वर्क डन केलं जातं. म्हणून इथे लिहिलंय इट इज इम्पॉसिबल टू मेक अ हीट फ्लो फ्रॉम अ बॉडी ॲट लोअर टेम्परेचर टू बॉडी ॲट हायर टेम्परेचर विदाउट डुईंग द एक्सटर्नल वर्क ऑन अ वर्किंग सबस्टन्स. अशा प्रकारचे दोन आपण स्टेटमेंट या हेड खाली घेऊ शकतो. सेकंड लॉ थर्मोडायनेमिक्स. Now we have to consider a very important topic, that is the Carnot cycle. Now this Carnot cycle consists of totally 4 processes, out of which 2 are that is adiabatic and 2 are isothermal and both are reversible. म्हणून इथे आपण पहिलं वाक्य लिहिलं आहे Carnot cycle consists of 2 reversible adiabatic processes and 2 reversible isothermal processes operating between the temperature TH and TL. This is the temperature of heat source. It is hot, that's why it is TH, and TL is the temperature of the sink, the place where the heat is rejected by the system. म्हणून पहिला वाक्य तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कर्नॉट सायकल ही टोटल 4 प्रोसेसने बनलेली आहे. त्यापैकी 2 आहेत ॲडियाबॅटिक प्रोसेस आणि 2 आहेत आयसोथर्मल प्रोसेस. या 4 मध्ये 2 आहेत एक्सपान्शन प्रोसेस आणि 2 आहे दॅट इज द कॉन्ट्रॅक्शन प्रोसेस और कॉम्प्रेशन प्रोसेस. मग आता इथे आपल्याला जी सिस्टीम कन्सिडर करायची आहे इन कर्नॉट सायकल वी हॅव टू कन्सिडर द सिस्टीम as a gas which is taken in a cylinder, that is the ideal gas which is taken in a cylinder fitted with a airtight movable and frictionless piston. एका आपल्याला इथे सिलेंडर मध्ये गॅस कन्सिडर करायचा आहे आयडियल गॅस. ते आपली सिस्टीम असणार आहे. ते सिलेंडर कसं असलं पाहिजे तर त्यांच्या ह्या ज्या वॉल्स आहेत ह्या वॉल्स इन्सुलेटिंग वॉल असल्या पाहिजेत. फक्त हा जो बेस आहे त्याचा तो बेसच फक्त कंडक्टिंग राहील. बाकीच्या त्याच्या ज्या वॉल आहेत त्या वॉल इन्सुलेटिंग राहील. आता इथे जी आपण सिस्टीम कन्सिडर करतोय म्हणजे आयडियल गॅस टेकन इन अ सिलेंडर. मग याला आपल्याला 4 वेगवेगळ्या प्रोसेस मधून पाठवायचं आहे. वेगवेगळ्या प्रोसेस त्याच्यावर आपल्याला स्टडी करायचे आहे. मग सेकंड पॉइंट आपण इथे सांगू शकतो की इन ऑर्डर टू एक्सप्लेन द कर्नॉट सायकल वी हॅव टू कन्सिडर द सिस्टीम ॲज अ आयडियल गॅस टेकन इन अ सिलेंडर. दॅट सिलेंडर कंटेन अ पिस्टन. दॅट पिस्टन इज मूवेबल, frictionless and that is airtight piston. त्यानंतर आता इथे आपल्याला याला कशा पद्धतीने स्टार्ट करायचं आहे तर पहिला जो पॉइंट आहे तो म्हणजे आता आपल्याला या सिलेंडरला हीट सोर्स वर प्लेस करायचं आहे. द फर्स्ट स्टेप इज दिस कर्नॉट सायकल स्टार्ट फ्रॉम द पॉइंट ए. ए पॉइंट पासून आपण ती सायकल स्टार्ट करणार आहे. म्हणजेच काय तर you have to keep that cylinder on
that heat source which is kept at a temperature TH and source has ability to supply the heat to the system. या हीट सोर्स बद्दल दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. हा हीट सोर्स त्या सिस्टीमला किती हीट सप्लाय करतो QH इतकी क्वांटिटी ऑफ हीट सप्लाइड बाय द हीट सोर्स टू द सिस्टीम दॅट इज द QH किंवा आपण असं म्हणू शकतो QH इतकी हीट ही सिस्टीम त्या सोर्स पासून ऍब्सॉर्ब करतं. क्वांटिटी ऑफ हीट ऍब्सॉर्ब बाय द सिस्टीम दॅट इज बाय द गॅस दॅट इज इक्वल टू QH. मग जेव्हा आपण या सिलेंडरला या हॉट रिझर्वायर किंवा हॉट सोर्स वर प्लेस करू तेव्हा हा हॉट सोर्स काय हीट त्या सिस्टीमला देईल. ती हीट किती घेतोय आपण QH. त्यामुळे आता त्याचं टेम्परेचर कारण हीट सोर्सचं टेम्परेचर TH आहे. काही वेळाने याचं टेम्परेचर हे किती होणार आहे TH. मग जेव्हा आपण हीट सप्लाय करू त्यावेळेला आता हा पिस्टन अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होईल. म्हणजेच इथे गॅसचं एक्सपान्शन होईल आणि या गॅसचं एक्सपान्शन होत असताना याचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं. म्हणून या प्रोसेसला म्हटलेलं आहे त्यांनी आयसोथर्मल एक्सपान्शन. फर्स्ट स्टेज काय यू हॅव टू कीप दॅट सिलेंडर ऑन अ हॉट सोर्स which supply the heat to that system. When it is kept, that cylinder is kept on a hot source, that is the heat reservoir. Then what happen? QH is the amount of heat absorbed by the system, that is by the gas. Because of which, what happen? The piston start moving in upward direction. Piston जे आहे हे वरच्या दिशेला मूव व्हायला सुरुवात होईल. या एक्सपान्शनच्या वेळेला त्याचं टेम्परेचर कॉन्स्टंट असल्यामुळे डेल्टा टी जे आहे म्हणजे पहिले टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणून चेंज इन टेम्परेचर 0. जर चेंज इन टेम्परेचर 0 असेल तर इंटरनल एनर्जी जी आहे ही बदलणार नाही. म्हणून डेल्टा यू इक्वल टू 0. म्हणून मग आयसोथर्मल एक्सपान्शन हे कसं होतं तर सुरुवातीला गॅस हीट सोर्स पासून हीट ऍब्सॉर्ब करतं QH इतकी आणि एक्सपांड व्हायला सुरुवात होतं. हा पिस्टन अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतो. मग या सिलेंडरला हीट सोर्स पासून बाहेर घेतल्या जातं आणि इथे इन्सुलेटिंग सरफेसवर त्याला प्लेस केल्या जातं. नाउ दिस इज द इन्सुलेटिंग सरफेस. मग जेव्हा आपण त्या सिलेंडरला या हीट सोर्स पासून वेगळं करून पुन्हा एका सरफेसवर ठेवलाय जो सरफेस कसा आहे इन्सुलेटिंग. मग या वेळेला आता त्याचं पुन्हा एक्सपान्शन होतं. पुन्हा ते पिस्टन अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतं. हे एक्सपान्शन होत असताना कोणतीच हीट आतून बाहेर जात नाही किंवा बाहेरून आत येत नाही. म्हणून चेंज इन हीट जी आहे ती 0 राहील. डेल्टा Q इक्वल टू 0. म्हणजे इथे जेवढी हीट त्याने घेतली तेवढी टोटल हीट तो कशासाठी अप्लाय करेल वर्क डन. हे पिस्टन अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह करण्यासाठी म्हणजेच एक्सपान्शन साठी. या एक्सपान्शनच्या वेळेला कोणतीच हीट आतून बाहेर जात नाही किंवा बाहेरून आत येत नाही. म्हणून त्या एक्सपान्शनला काय म्हटलेलं आहे ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. अँड दॅट ॲडियाबॅटिक एक्सपान्शन टेक्स प्लेस फ्रॉम B to C. आयसोथर्मल एक्सपान्शन टेक्स प्लेस फ्रॉम A to B. ते तुम्हाला इथे पाहायचं आहे. ही जी PV डायग्राम आपण काढली या PV डायग्राम मध्ये A पासून B पर्यंत हा जो चेंज आहे ही जी प्रोसेस आहे ही आयसोथर्मल प्रोसेस आहे. हेच आयसोथर्मल एक्सपान्शन आहे. When this gas system absorb the heat from the source, then whatever the expansion takes place at a constant temperature. म्हणून त्याला म्हटलेलं आहे आयसोथर्मल एक्सपान्शन. मग या सिलेंडरला हीट सोर्स वरून वेगळं केलं जातं. त्याला अशा सरफेसवर ठेवतात जो सरफेस कसा आहे इन्सुलेटिंग. मग या वेळेलाही आता जी हीट या गॅस सिस्टीमने ऍब्सॉर्ब केलेली आहे ती हीट आता पुन्हा कशासाठी वापरल्या जातं फॉर द ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. ही सेकंड प्रोसेस झाली B पासून तर C पर्यंत. आता पुन्हा जेव्हा तो सिलेंडर म्हणजे त्याचं कंप्लीट एक्सपान्शन होतं
आता सी पासून डी पर्यंत ही प्रोसेस आपल्याला कन्सिडर करायची आहे, ती म्हणजे जेव्हा आता पहिल्या दोन केसला पिस्टनचं मूवमेंट जे होतं ते अपवर्ड डायरेक्शनला होतं. आता एका पर्टिक्युलर टेम्परेचरला तो पोहोचल्यानंतर ते टेम्परेचर राहील TH. एक्सपान्शनच्या वेळेला ते टेम्परेचर डिक्रीज होतं. मग आता एका पर्टिक्युलर स्टेजला पुन्हा या पिस्टनचं डाउनवर्ड मोशन स्टार्ट होतं. Now here you have to place this piston on the particular place where the quantity of heat that is rejected, त्या प्लेसला सिंक म्हणतात. आपण इथे हीट सोर्स शब्द वापरलाय. सोर्स दॅट इज द प्लेस which supply the heat. ही अशी प्लेस आहे की ज्या सिस्टीमला हीट सप्लाय करतं, म्हणून त्याला सोर्स म्हणायचं. आणि आता एक्सपान्शन झाल्यानंतर हळूहळू त्या गॅसचं कॉम्प्रेशन व्हायला सुरुवात होतं. गॅस कॉम्प्रेस होणे म्हणजे आता पिस्टन हे डाउनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होईल. त्यावेळेला हीट तो रिजेक्ट करतो. ज्या प्लेसला तो हीट रिजेक्ट करतो त्याला म्हणतात हीट सिंक. मग आता हळूहळू हा हीट रिजेक्ट करतो म्हणजे इथे कॉम्प्रेशन होतं. हे कॉम्प्रेशन जे आहे ते कोणतं? आयसोथर्मल कॉम्प्रेशन. पुन्हा इथे याचं टेम्परेचर जे आहे ते कॉन्स्टंट राहतं आणि QN इतकी हीट तो रिजेक्ट करतो. एकदा त्याने ती हीट रिजेक्ट केली की पुन्हा आपल्याला त्याला इन्सुलेटिंग सरफेसवर ठेवायचं आहे. त्या सिस्टीमला इन्सुलेटिंग सरफेसवर ठेवल्यानंतर पुन्हा त्याचं कॉम्प्रेशन होईल. ते कॉम्प्रेशन म्हणजे ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन. त्यावेळेला पुन्हा कोणतीच हीट आतून बाहेर जाणार नाही किंवा बाहेरून ती हीट आतमध्ये येणार नाही. आणि जेव्हा कंप्लीट कॉम्प्रेशन त्याचं होईल, जेव्हा त्याचं टेम्परेचर पुन्हा TH पर्यंत पोहोचेल, तेव्हा पुन्हा मग पहिल्यापासून ती प्रोसेस स्टार्ट होतं. कारण D पासून पुन्हा आपण कुठे पोहोचलो? A पर्यंत. मग जिथून आपण ती प्रोसेस स्टार्ट केली होती त्याच प्रोसेस पर्यंत आपण पोहोचलो, म्हणून त्या प्रोसेसला सायकल म्हणतात. अँड गिवन बाय कर्नॉट, म्हणून त्याला कर्नॉट सायकल असं म्हटलेलं आहे. कर्नॉट सायकल मेनली कन्सिस्ट ऑफ 4 प्रोसेसेस, आउट ऑफ विच 2 आर ॲडियाबॅटिक अँड 2 आर आयसोथर्मल. मग त्यामध्ये पुन्हा 2 एक्सपान्शन आहेत आणि 2 कॉम्प्रेशन आहेत. मग ही जी प्रोसेस आहे याला एक्सप्लेन करण्यासाठी आपण सिस्टीम म्हणून काय कन्सिडर केलेलं आहे? गॅस, आयडियल गॅस टेकन इन अ सिलेंडर कंटेन्ड विथ अ मूवेबल एअरटाइट अँड फ्रिक्शनलेस पिस्टन. त्यानंतर द वॉल्स ऑफ द सिलेंडर दॅट आर टोटली इन्सुलेटिंग, ओनली द बेस दॅट इज द कंडक्टिंग. सो इनिशियली when the process start from the point A, when the cylinder is kept on a heat source which supply the heat QH. मग पहिल्या स्टेपला काय करतो आपण? या सिलेंडरला हीट सोर्स वर प्लेस करायचं. हीट सोर्स हे जे आहे QH इतकी हीट या सिलेंडरला किंवा या सिस्टीमला तो सप्लाय करतो. जेव्हा हा QH इतकी हीट ऍब्सॉर्ब करेल फ्रॉम द सोर्स, आता तो त्याला आपण when QH amount of heat is absorbed by the gas, then expansion takes place during which temperature remain constant, म्हणून त्याला आयसोथर्मल एक्सपान्शन म्हटलेलं आहे. या आयसोथर्मल एक्सपान्शनच्या वेळेला टेम्परेचर चेंज होत नसल्यामुळे डेल्टा T 0 राहील, त्यामुळे डेल्टा U पण 0 राहील. चेंज इन इंटरनल एनर्जी. मग या सिलेंडरला सोर्स पासून वेगळं करतात, इन्सुलेटिंग सरफेस वर प्लेस करतात, सो दॅट देयर मस्ट बी द टोटल एक्सपान्शन कॅरीड आउट. हे एक्सपान्शन होत असताना कोणतीच हीट आतून बाहेर किंवा बाहेरून आत घेतल्या जात नाही, म्हणजेच डेल्टा Q जे आहे हे 0 राहतं. आणि हे एक्सपान्शन जे आहे हे कोणतं होतं? ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. पहिलं जे आहे ते आयसोथर्मल एक्सपान्शन जे दाखवले आपण A पासून B पर्यंत, जिथे काय होतं? प्रेशर जे आहे हे डिक्रीज होतं आणि व्हॉल्यूम हे इन्क्रीज होतं. आपल्याला माहिती आहे एक्सपान्शनच्या वेळेला व्हॉल्यूम इन्क्रीज होतं. व्हॉल्यूम जर इन्क्रीज झालं तर प्रेशर हे डिक्रीज होतं. त्यानंतर ॲडियाबॅटिक एक्सपान्शनच्या वेळेला हे दॅट इज फ्रॉम B टू C. या ॲडियाबॅटिक एक्सपान्शनच्या वेळेला आता इथे
हीट जे आहे हे कॉन्स्टंट राहतं. मग आता पुन्हा एकदा एक्सपान्शन झालं याचं तर टेम्परेचर हळूहळू याचं कमी होईल. मग आता पुन्हा त्याला अशा प्लेसवर ठेवल्या जातं की ज्या प्लेसला हीट रिजेक्ट करायची आहे ती म्हणजे हीट सिंक. When total expansion carried out, now the third process start, which is called as a isothermal compression. आता हा जो पिस्टन आहे हा डाउनवर्ड डायरेक्शनला मूव्ह व्हायला सुरुवात होतो. आता कॉम्प्रेशन जेव्हा स्टार्ट होईल तेव्हा व्हॉल्यूम डिक्रीज होईल आणि प्रेशर इन्क्रीज होईल, त्यामुळे टेम्परेचर त्याचं इन्क्रीज होतं. मग आता या केसला QL इतकी हीट सिस्टीम सराउंडिंगला देतं. इथे सराउंडिंग पासून हीट घेतल्या जातं QH इतकी, आणि आता कॉम्प्रेशनच्या वेळेला QL इतकी हीट QH घेतली होती त्यापैकी QL इतकी हीट तो पुन्हा कोणाला देतो, सराउंडिंगला देतो. आणि ही प्रोसेस ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर होतं, म्हणून त्याला म्हटलेलं त्यांनी आयसोथर्मल कॉम्प्रेशन. आता इथे पुन्हा D पर्यंत पोहोचल्यानंतर पुन्हा एक प्रोसेस होतं इथे, ते म्हणजे ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन. आणि ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशनच्या वेळेला आता त्याचं टोटल टेम्परेचर जे आहे हे पुन्हा इन्क्रीज होतं, ते टेम्परेचर TH इतकं पोहोचलं की पुन्हा तीच प्रोसेस त्याच क्रमाने स्टार्ट होतं. A to B आयसोथर्मल एक्सपान्शन, B to C ॲडियाबॅटिक एक्सपान्शन, C to D आयसोथर्मल कॉम्प्रेशन अँड D to A ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन. आता इथे जेव्हा आपल्याला इफिशियन्सी याची कन्सिडर करायची असेल तर इफिशियन्सी म्हणजे जे काही त्याने वर्क डन केलं डिवाइडेड बाय व्हॉट एव्हर द टोटल क्वांटिटी ऑफ हीट ऍब्सॉर्ब. मग QH इतकी हीट त्याने ऍब्सॉर्ब केली. आता किती वर्क डन झालं तर QH इतकी घेतली होती, QL इतकी त्याने कोणाला दिली, सराउंडिंगला दिली. म्हणून मग इफिशियन्सी ऑफ कार्नोट सायकल इज गिवन बाय वर्क, दॅट इज आउटपुट अपॉन इनपुट. आउटपुट वर्क हे W आणि इनपुट म्हणजे किती हीट त्याने घेतली होती आणि त्या हीटचं किती कन्व्हर्शन झालं मेकॅनिकल वर्क मध्ये. वर्क आपल्याला मिळेल त्याने किती हीट घेतली होती आणि त्यापैकी किती हीट त्याने रिजेक्ट केली. समजा 100 जूल एवढी हीट घेतली असेल आणि 40 जूल रिजेक्ट केली, म्हणजे 100 मायनस 40 फक्त कितीचं वर्क कन्वर्शन झालं 60चं. त्याच पद्धतीने आपण वर्क इक्वल टू QH मायनस QL अपॉन QH घेतलं, यालाच आपण असं लिहू शकतो QH अपॉन QH 1 मायनस QL अपॉन QH. Here efficiency of a Carnot cycle. असं Carnot cycle तुम्हाला 1 by 1 प्रत्येक याच्यात पहिले तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल फ्रॉम A to B, नंतर एक्सप्लेन करायचं B to C, नंतर एक्सप्लेन करायचं C to D, and finally that is D to